मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दुचाकीवरून प्रवास, फडणवीस बुलेटवरून विधान भवनात, पंतप्रधान मोदींच्या आव्हानानंतर फडणवीसांचा बाईकनं प्रवास, उपमुख्यमंत्री शिंदेही इलेक्ट्रिक कारनं विधान भवनात। माझा बाईक प्रवास लोकांपर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी पुढील 6 महिने मोठ्या शासकीय कार्यक्रमांचं आयोजन करणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण। पंतप्रधान मोदींच्या आव्हानाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून हरताळ, सुनेत्रा पवारांचा मुंबई पुणे असा चार्टर्ड विमानानं प्रवास। शासनाचे इव्हेंट रद्द करा, सध्या पेट्रोल डिझेल वाचवण्याचं जे फोटो सेशन आणि इव्हेंट सुरू आहेत त्यातून बाहेर या। नीट प्रकरणावरून राज ठाकरे आक्रमक, राज्याच्या हितासाठी कठोर भूमिका घेण्याची मागणी। पंतप्रधान मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी, निवडणुकीच्या निकालानंतर इंधन बचतीचं आवाहन का केलं, शरद पवारांचा सवाल। राहुल गांधींसंदर्भात फडणवीसांनी वापरलेले शब्द चुकीचे, शरद पवारांची टीका। राहुल गांधी देशातील सर्वात रिजेक्टेड नेता असं वक्तव्य फडणवीसांनी केलं होतं। आनंद परांजपेंचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, कोणतीही नाराजी नाही, स्वइच्छेनं शिवसेनेत प्रवेश केल्याची परांजपेंची माहिती। परांजपेंकडून राष्ट्रवादीच्या सर्व पदांचा राजीनामा। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आर्थिक अधिकारांमध्ये मोठे फेरबदल, आर्थिक व्यवहाराचे सर्वाधिकार आता सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवारांकडे, आधी अजितदादांसह प्रफुल्ल पटेल आणि त्रिवेदींकडे होते अधिकार। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंची जयकुमार गोरेंना नोटीस, महिलेचं चारित्र्य हनन करण्याचा गोरेंचा हेतू असल्याचा नोटीशीत दावा। गोरेंनी 7 दिवसात माफी मागावी अन्यथा कोर्टात जाणार, प्रणिती शिंदे आक्रमक। रुपाली चाकणकरांची जवळपास 8 तास ईडी चौकशी, खराशी आर्थिक संबंध नाही, समता पतसंस्थेतील खाती बनावट असल्याचं वक्तव्य। दरम्यान गुवाहाटीचा प्रवास खराज सोबत केलेला नाही, चाकणकरांचं स्पष्टीकरण। पुण्याच्या फुरसुंगीमध्ये एका इमारतीतील रहिवाशांना तब्बल 40 ते 60 हजारांची बिलं, जाब विचारताच अधिकाऱ्यांनी वीज कापली। ऐन उन्हाळ्यामध्ये महावितरणच्या अधिकाऱ्यांचा मुजोरपणा समोर। मुंबईत उद्यापासून 10% पाणी कपात, जलाशयातील पाणी साठा 23.52% गेल्यानं निर्णय, पालिकेकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन। खुल्या प्रवर्गासाठी गुड न्यूज, सवलती घेणाऱ्या राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांना आता खुल्या जागेवर दावा करता येणार नाही, आरक्षणाबद्दल राज्य सरकारचा निर्णय। दिल्लीत आठवड्यातून 2 दिवस वर्क फ्रॉम होम, पंतप्रधान मोदींच्या आव्हानानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची घोषणा, खासगी संस्थांनाही घरून काम करण्याच्या सूचना। रायगडला आमनोली गावामध्ये पूल कोसळला, अवजड ट्रक पुलावरून जात असताना दुर्घटना, जीवितहानी नाही, मात्र आमनोलीसह 4 ते 5 गावांचा संपर्क तुटला।